चला नमस्कार, मी पियुष झरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सेंट्रल गव्हर्नमेंटची एक महत्त्वाची परमनंट पोस्ट तुमच्याशी शेअर करणार आहे। आता तर आपलं हे 2025 जे साल आहे सगळ्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण काळ ठरलेला आहे, कारण भरपूर एकापाठोपाठ एक महत्त्वाच्या वॅकन्सी तुम्हाला या 2025 मध्ये बघायला भेटल्या। महाराष्ट्रामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, DMARची भरती असेल, त्याचबरोबर आता नव्याने एक पुन्हा एकदा महत्त्वाची मोठी भरती आलेली आहे। याच्या अगोदर आपण एम्सच्या सुद्धा आणि SIची सुद्धा जागा बघितल्या, जवळपास 314 एवढ्या जागा त्याच्यामध्ये सुद्धा होत्या। आणि त्याच्या पाठोपाठ आणखीन एक महत्त्वाची मोठी संधी तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये जॉईन करायचं असेल, फार्मसी तुमचं झालं असेल डिग्री, डिप्लोमा किंवा M फार्मसी, तर त्या सर्व लोकांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे म्हणजे RRB मध्ये आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट जी आहे ती निघत असते 2021 नंतर। मागच्या 2024 मध्ये भरपूर मोठी जवळपास 264 जागेची तुमची जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली। त्याच्यानंतर आता नवीन एक महत्त्वाचं नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळेल, पेपरचं कात्रण आहे आणि थोड्या दिवसामध्ये हे तुम्हाला ऑफिशियल साईटवरती जे आहे ते रिफ्लेक्ट होऊन जाईल। वर बघू शकता तुम्ही सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस CEN 3/2025 मागची जी ॲडव्हर्टाइजमेंट तुमची भरली गेली ती 2/2024 CENच्या अकॉर्डिंग भरली गेली होती। आता ही महत्त्वाची CEN नंबर 3/2025च्या अकॉर्डिंग जी आहे फिलअप करण्यात जाणार पॅरामेडिकल कॅटेगरीमधील महत्त्वाच्या व्हॅकन्सीज। तुम्ही खाली बघू शकता महत्त्वाच्या तारखा आपल्यासाठी सध्या महत्त्वाच्या आहेत की ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते कधी चालू होतील, तर 9 ऑगस्ट 2025ला हे जे आहेत आपले ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील आणि शेवटची तारीख असेल तुमची 8 सप्टेंबर 2025 रात्री 12 वाजेच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे। जवळपास 1 महिन्याचा टाईम आपल्याला इथं तुम्हाला मिळेल 9 ऑगस्टपासून तर 8 सप्टेंबरपर्यंत 1 महिन्याच्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला या सर्व पोस्टसाठी अप्लाय तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये जवळपास 434 एका वेगवेगळ्या तुम्हाला पोस्ट तुम्ही बघू शकता। नर्सिंग सुपरिटेंडंट आहे, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर आहे, फार्मासिस्ट इंटिग्रेड रेडिओग्राफर आहे, ECG टेक्निशियन आहे आणि लॅब असिस्टंट अशा पद्धतीच्या जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट 4 नंबरला दिलेली आहे। पे तुमचं लेवल जाणार आहे 5च्या अकॉर्डिंग आणि महत्त्वाचं जे पेमेंट स्केल आहे 29,200 पासून स्टार्ट होईल। मेडिकल स्टँडर्ड C2 नुसार तुमचं असेल। महत्त्वाची एज लिमिट बघितली तर 20 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत ज्या लोकांचं वय आहे ते सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकतात। आता त्याच्यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा तुम्हाला SC ST OBC असेल किंवा बाकीच्या कॅटेगरी असतील, फिजिकली चॅलेंज असेल किंवा बाकीच्या कॅटेगरी, त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये पुन्हा 35 वर्षामध्ये तुमचं एज रिलॅक्सेशन असू शकतं। टोटल व्हॅकन्सी जर बघितल्या तर 105 एवढ्या महत्त्वाच्या आपल्या फार्मसी ऑफिसरच्या व्हॅकन्सी तुम्ही बघू शकता। मागची जी ॲड झाली तुमची CEN 2/2024 याच्यामध्ये मला वाटतं जवळपास 264 एवढ्या फार्मसी ऑफिसरच्या व्हॅकन्सी होत्या। आता ह्या जवळपास 105 एवढ्या महत्त्वाच्या व्हॅकन्सी आहेत। महत्त्वाची पात्रता D.Pharm B.Pharm M फार्मसी सर्व लोक क्वालिफाय असणार आहेत। कोणत्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स आपला आतापर्यंत जेवढाही ॲड आल्या 2019 आली, 2024 आली आणि ही महत्त्वाची, याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स बघायला भेटलेला नव्हता आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स बघायला भेटणार नाही। फ्रेशर विद्यार्थी ज्यांचं B.Pharm D.Pharm M फार्म झाले ते सर्व लोक क्वालिफाय आहेत। फक्त तुमचं PCIचं रजिस्ट्रेशन महत्त्वाचे जेही डॉक्युमेंट्स त्यांना नीड असतात, OBC सर्टिफिकेट असतं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, त्याचं आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट असणं किंवा क्लिअर असणं गरजेचं आहे। बाकी खाली महत्त्वाचे वेबसाईट दिलेले आहेत ज्याच्यामध्ये अशा पद्धतीची ॲडव्हर्टाइजमेंट चालू होईल। अशा पद्धतीचे वेगवेगळे डिपार्टमेंट अहमदाबाद आहे, अजमेर, भोपाळ आहे, भुवनेश्वर आहे, अशा पद्धतीचे जवळपास एवढे महत्त्वाचे RRBचे जे आहेत ते डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये आपली ही व्हॅकन्सी असू शकते। जे तुमच्या नियर बाय असेल तिथे तुम्हाला जॉब करण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल अशा ठिकाणी तुम्ही हा फॉर्म फिलअप जे आहे ते करू शकता। अशा पद्धतीचे महत्त्वाचं नोटिफिकेशन होतं। येत्या 9 ऑगस्ट 2025ला ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील। जेव्हा केव्हा हे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील तेव्हा आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे PV थोरात मराठी, याच यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसं फिलअप करायचं आहे, रजिस्ट्रेशनपासून तर पेमेंट करण्यापर्यंत पूर्ण लाईव्ह दाखवून देईल, स्टेप बाय स्टेप महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा आपण आरक्षणाचा बेनिफिट घेऊ शकतो, ह्या सर्व महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला येत्या 9 ऑगस्ट 2025ला याच यूट्यूब चॅनलवरती देईल। बाकी हे जे महत्त्वाचं PDF कात्रण आहे आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, याच्यावरून तुम्ही चेकआउट करून घ्या। त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका तुमची नवी मुंबईची भरती तर झालेलीच आहे, आता येणारी भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आहे। याचा जो टेक्निकलचा पोर्शन आहे म्हणजे फार्मसीचा डोमेन पोर्शन, ज्याचे 40 प्रश्न आणि 80 मार्क अशा पद्धतीचे असतात, त्याच्यासाठी आपले महत्त्वाचे DMARचे किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आपले 3 महत्त्वाचे थेअरीचे मॉड्यूल, ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे थेअरी फॉर्ममध्ये, रिव्हिजन शॉर्ट नोट्समध्ये, तर तो तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचा ठरेल। तर तो तुम्ही परचेस करू शकता। अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती पुस्तकं अवेलेबल आहेत आणि
ऑफलाईन मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही त्याला परचेस करू शकता. बाकी या रिलेटेड काही महत्त्वाचे अपडेट असेल, महत्त्वाच्या टेस्ट सिरीज असतील, त्यासुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची अपडेट देईल. तुर्तास जशा पद्धतीनं सिलेबसनुसार नोट्स काढलेले आहेत तशा पद्धतीनं सिलेबसनुसार टेस्ट सिरीजसुद्धा येत्या 4-5 दिवसामध्ये लॉन्च होईल. त्याच्यामध्ये जवळपास 80पेक्षा जास्त टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक टॉपिकवरती जवळपास मॅक्सिमम जेवढे प्रश्न काढण्याचा प्रयत्न होता तेवढा मॅक्सिमम महत्त्वाचे जे हे POQs करता येतील तेवढे सर्व जे आहेत त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला इन्क्लूड केलेले आहेत. टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल. बाकी अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. एका पाठोपाठ ॲड महत्त्वाच्या चालू आहे, त्याच्यामुळे जी अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी आहे ती अशाच पद्धतीनं चालू द्या. येणाऱ्या भरपूर काही महत्त्वाच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्य विभाग भरती आहे, बाकीच्या महानगरपालिकेच्या भरती आहेत, ड्रग इन्स्पेक्टरची भरतीसुद्धा येत्या काही दिवसामध्ये जी आहे ती राबवली जाईल. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या पुन्हा एकदा 2-4 महत्त्वाच्या ॲड येत्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. त्याच्यामुळे अभ्यासामधील कन्सिस्टन्सी आजच्या पद्धतीनं चालू ठेवा. बाकी काही महत्त्वाचे अपडेट असेल तर हेच तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मी त्याची पुढची महत्त्वाची अपडेट देईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.